नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण इयत्ता 6वी यामध्ये मैत्रीण भूगोळाशी करूया. तर मैत्रीण भूगोळाशी म्हणजे आपण मित्रांसोबत कसे गप्पा मारतो, तसेच आपल्याला भूगोळाशी गप्पा मारायचे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंग्रजीला जॉग्राफी म्हणतात. हाच शब्द आपण ग्रीक शब्द म्हणलं तर जॉग्राफी म्हणतात. आता जॉग्राफी म्हणजे काय, तुम्ही म्हणत जॉग्राफी म्हणजे काय? जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफियन म्हणजे वर्णन करणे, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र. तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आपण पुढं जाऊया. तर निसर्ग व मानवी घटकाचे वर्णन आणि त्याचे परस्परांना जाणून घेणे याचा अभ्यास भूगोलात केला जातो. भूगोलाचे मुख्य दोन शाखा कुठल्या, असा प्रश्न येऊ शकतो. तर भूगोलाचे मुख्य 2 शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. या भूगोलाचे 2 मुख्य शाखा आहे. आता भूगोलाची उपशाखा कशा निर्माण होत असतील, तर भूगोलाच्या अभ्यासाच्या व्याप्तीनुसार भूगोलाच्या विविध उपशाखा निर्माण करू आहेत. आता भूगोलाच्या अभ्यासाचे स्तोत्र. आता भूगोलाच्या विषयात प्राकृतिक व मानवी घटक आणि याबरोबरच त्यांच्यातली परस्परसंबंधाचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने करण्यासाठी माहितीचा स्रोत या महत्त्वाचे ठरतो. माहिती मिळवण्यासाठी स्रोत प्राथमिक व दुर्मिळ असे 2 स्रोत आहेत. आता आपण मानवी अभ्यास म्हणजे भूगोलाचे अभ्यास यांचे 2 मुख्य शाखाचे चक्र बघूया. तुम्ही पाहत असाल, हे भूगोलाच्या अभ्यासाचे मानवी व प्राकृतिक घटकाचे चक्र आहे. तुम्ही बघू शकता. तर आपण मानवी घटकामध्ये लोकसंख्या, मानवी वस्ती, आर्थिक क्रिया व बदलती सामाजिक स्थिरता. आता आपण प्राकृतिक घटकामध्ये बघा. उदाहरण आपण शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण. हा अभ्यास आपल्याला 5वीमध्ये झाला आहे. आता आपण पान नंबर 3 हे घेऊया. तर पान नंबर 3 मध्ये प्राथमिक व दुर्गम स्रोतांचे चार्ट दिला आहे. तर आपण तो नीट व समजून वाचून आपण तो करूया. व्याख्या. भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्रोत म्हणजे अशी माहिती जी प्रत्यक्षात निरीक्षणातून, मोजमापातून किंवा नोंदी मिळवलेली असते. आता प्राथमिक स्रोत किंवा दुर्मिळ स्रोताचे म्हणजे काय, असे आम्ही विचारले शिक्षकांनी, तर तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे होते. परत एकदा वाचून सांगतो. प्राकृतिक स्रोत व्याख्या. भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्रोत म्हणजे अशी माहिती जी प्रत्यक्ष निरीक्षणातून, मोजमापातून किंवा नोंदीतून मिळावी. हे प्राथमिक स्रोताचे स्रोत आपण नीट ध्यानात ठेवावे. आता आपण त्याचे वैशिष्ट्य पाहूया. प्राथमिक स्रोताचे वैशिष्ट्य. प्रत्यक्ष व मूळ स्वरूपातील माहिती प्राप्त होते, विश्वासार्हता जास्त असते आणि नवीन माहितीचे स्रोत असते. स्थळ विशिष्टता. एखाद्या ठिकाणाबद्दल नेमकी माहिती देतो. अधिक श्रम व खर्च असते. आता आपण प्राथमिक स्रोताची उदाहरणे बघूया. क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण, ड्रोन व सर्वेक्षण प्रतिमा व हवेची स्थिरता. आता आपण दुय्यम स्रोत बघूया. प्राथमिक म्हणजे निरीक्षण व नोंदी व मोजमापापासून केलेले माहिती मिळवणारे प्राथमिक स्रोत. म्हणजेच अशी माहिती
जी प्रत्यक्षात निरीक्षेतून आणि मोजमापातून किंवा नोंदी मिळवली जाते. आता दुर्यम स्तोत्र बघूया. दुर्यम स्तोत्र म्हणजे भूगोल 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 अभ्यासातील दुर्यम स्तोत्र म्हणजे अशी माहिती असते जी आधीच संकलित व विश्लेषण केले किंवा सादर केलेले असते. ही माहिती दुसऱ्या व्यक्तीच्या संस्था किंवा प्रकाशन यांच्या माध्यमातून मिळते. अहवाल, नकाशे, लेख इत्यादी. हे स्तोत्र तुम्ही तोंडपाठ केले तर अख्खा धडाचा सारांश या चार्टवर आहे. तर हे चार्ट तुम्ही लर्न करावे. आता दुर्यम स्तोत्राचे वैशिष्ट्य काय? अप्रत्यक्षरित्या गोळा केलेला असते. स्तोत्रानुसार हे माहितीचे विशेषत्व बदलू शकते आणि आधीच प्रक्रिया करून माहिती सादर केलेली असते. पुस्तक व अहवाल आंतरजाल इत्यादीद्वारे सहज उपलब्ध होते. कमी खर्च व श्रम वेळी याची बचत होते. आता आपण दुर्यम स्तोत्राचे उदाहरण बघूया. पृथ्वीगोल म्हणजेच नकाशा, ॲटलास, पाठ्यपुस्तकांनी संबंध ग्रंथ, संशोधन पत्रिका, मासिके व वृत्तपत्रे, कृत्रिम उपग्रह प्रतिमा आणि हवामानविषयक नोंदी. आता आपण पान नंबर 4 पलटूया. तर मित्रांनो, आपण पुढचा पाठ इथंच घेऊया. आपण अर्धा धडा तर पूर्ण तर केला आहे. आपण पुढच्या पाठमध्ये पुढचा धडा आपण करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही सांगू शकता. लाईक, सबस्क्राईब, कमेंट और शेअर आणि तुम्ही आपल्या मित्रमंडळींना बी पाठवू शकता. बाय बाय.